नमस्कार. आज मी बनवणार आहे तळणीचे मोदक. त्यासाठी मी तिथं हे 2 वाट्या ओलं खोबरं घेतले, ते किसून थोडं मिक्सरला बारीक करून घेतले आणि त्यासाठी 1 वाटी गूळ घेतलाय. आता हे झालं सारणाचं साहित्य. आता आपल्याला पारेसाठी साहित्य घ्यायचं. साठी मी एका भांड्यामध्ये 1 वाटी रवा घेतलाय. रवा एकदम बारीक घेतलाय, चाळून हे करून घेतलाय. त्यात आपल्याला टाकायचे 2 चमचे मैदा. हा पोहे खाण्याचा चमचा आहे आणि 2 चमचे मैदा टाकायचा. किंचित मीठ टाकायचं आणि चिमूटभर सोडा टाकायचा खायचा. चांगलं मिक्स करायचं. ह्यात टाकायचं आपल्याला 2 चमचे तूप. हे तूप आपल्याला हाताने चांगलं रव्याला आणि ह्याला चोळून घ्यायचं असतं. एका फुलपात्राला 2 चमचे तूप बरोबर होतं. जास्त तूप झालं तर मग तळताना मोदक जास्त तिखट होते. हे चांगलं असं चोळून घ्यायचं पीठ. आपल्याला थोडं पाणी टाकून हे मळून घ्यायचं. जास्त घट्ट नाही ठेवायचं आणि लय पातळ पण नाही करायचं. आपण चपातीला पीठ मिळतं तसं मळायचं, कारण रवा फुगतो परत ते घट्ट होतं. हे आपलं पीठ तयार झाले. हे आपल्याला झाकून ठेवायचे कमीत कमी अर्धा तास. तोपर्यंत आपण सारण तयार करून घेऊ. सारण तयार करताना अगोदर 1 चमच्याकडे तूप टाकायचं. तुपावर खोबरं चांगलं परतून घ्यायचं थोडंसं 5 मिनिटं. गॅस कमी ठेवायचा. आता 5 मिनिटात यातलं पाणी जरा आटत आले. खोबरं कोरडं होईपर्यंत भाजायचं थोडं. फक्त 5 मिनिटात ते लगेचच खोबरं कोरडं पडतं. त्यात आपल्याला टाकायचा गूळ.
सतत हलवत राहायचं, मग पुढं गूळ तसाच राहतो. गूळ मी बारीक करून घेतलाय, चाकूने कापून, त्या वेळीने कापून घ्या, तर किसून घ्या. गूळ टाकल्यावर हे असं पाणी सुटतं, ते पूर्ण पाणी आटेपर्यंत आपण आता हे परतून घ्यायचं. आता सगळ्यातलं आपलं पाणी आटलेलं आहे. आता आपल्याला थोडीशी विलायची टाकायची. मी इथे 2-3 विलायची वाटून घेतल्या. आणि आता हे मिश्रण आपण एका दुसऱ्या बाउलमध्ये काढू गार करायला. हे मिश्रण आपण थंड होऊ देऊ, मग आपल्याला मोदक बनवायचे. मिश्रण थंड झाले आपल्याला आपलं. आता आपल्याला हे पीठ बघायचं कसं बनवते. हे पीठ पण आपलं फुगलंय चांगलं. थोडंसं असं पोळपाटाला तेल लावायचं आणि हे चांगलं त्याच्यावर चुळून घ्यायचं, मऊ करून घ्यायचं चांगलं. एक 5 मिनिटं तरी चांगलं हे असं चोळून घ्यायचं. मग पहिल्यापेक्षा आता जास्त मऊ झाली. आता आपल्याला याचे एक असे गोळे तोडून घ्यायचे, छोटे छोटे मोदकाचे. आपल्याला जेवढे मोदक करायचे तितक्या साईजचे तेवढं. अशी गोल उंडी करायची. एक लाटून घ्यायचं. 3 चिंच तेल लावायचं म्हणजे चिटकत नाही पोळपाटाला. एकदम पातळ लाटायचं. अशी एकदम पातळ लाटून घ्यायची. त्यात आपल्याला सारण भरायचं. सारण आपल्याला बरोबर मध्ये भरायचं. पोळपाटावर मांडून घ्यायचं आणि बाहेर असं एक दुमडायचं. भरपूर त्याला. आणि हे वरचं पीठ आपलं असं काढून घ्यायचं, नाही तर ते निबर लागतं. म्हणजे छान कळ्या दिसतात. आता आपल्याला सगळे मोदक असे तयार करून घ्यायचे. अगोदर दाखवले तसे तुम्हाला कळ्या पाडता येत नसेल तर ही एक सोपी पद्धत अजून एक. हे सारण भरायचं. जिथपर्यंत सारण आहे तिथपर्यंत जास्तीत जास्त खालून असे आपल्याला चिमटा घेत चालायचा असं बरोबर. जितका जास्तीत जास्त खाली बोट घालायचं सारणापर्यंत असं.
हे असं हळूहळू हे करायचं. मग मिश्रण खाली दाबायचं आणि हळूवार असं जुळवून घ्यायचं. अशा पण कळ्या पडतात आणि हे बरोबर फिरवून द्यायचं असं. जास्त जाड राहत नाही. अशा पद्धतीने आपले हे सगळे मोदक तयार झाले. आता हे आपल्याला तळून घ्यायचे. तेल तापायला ठेवलेले आहे अगोदरच. तेल तापले का पोवाले तेल तापलेले आपले. आता आपण एक एक मोदक सोडूया. गॅस कमी करायचा मोदक टाकल्यावर. अशा पद्धतीने हे आपले सगळे मोदक तळून तयार झाले.